इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर महानगरपालिका दिव्यांग कल्याणकारी योजना विभागाच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात शहरातील विविध मुबधीर, कर्णधीर आणि मतिमंद शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या प्रतिभेला प्रोत्साहन मिळावे या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त विकास ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प 3 येथील सिंधू भवन येथे हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, ज्यामध्ये नृत्य, गायन आणि नाटक यांचा समावेश होता। विद्यार्थ्यांच्या अद्वितीय कौशल्याने उपस्थित सर्वांचे मन जिंकले। कार्यक्रमाला दिव्यांग शाळांचे शिक्षक, शिक्षिका आणि महापालिकेतील कर्मचारी उपस्थित होते। या कार्यक्रमामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळाले असून त्यांच्या कलागुणांची ओळख होण्यास मोठे योगदान दिले। महापालिकेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व शिक्षक, पालक आणि महापालिकेच्या टीमचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे। विजय पाटकर, आज मी दिव्यांग कला संस्कृती या कार्यक्रमाला आलो होतो, जे उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे राबवलं होतं आणि त्याची मूळ कल्पना माझे मित्र किरण नागती यांचं होतं। दिव्यांगांसाठी किती काम केलं तर ते कमी इतकं काम व्हायला पाहिजे आणि तो माझा मित्र किरण नागती करतोय। आता उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त विकास ढाकणे साहेबांनी सुद्धा वचन दिले की आपण दरवर्षी कार्यक्रम करू। मला एका शब्द सांगायचं वाटतं, ज्यांची दिव्यांग आहे त्याचे कॅलिबर आहे चांगले, त्यांना मेनस्ट्रीम मध्ये आणायला हवं आणि ते येथील किरण नागती या मित्रामुळे आणि अशा महानगरपालिका जर राबवलं तर ते मेनस्ट्रीम मध्ये येऊ शकतात, चांगलं काम करू शकतात, त्यांना आणायलाच हवं। तर त्यांचे जे कॅलिबर आहे, जी कॅपॅसिटी आहे, आकलन पॉवर आहे, ती खूप छान असते। जास्तीत जास्त ही मंडळी आपल्या बरोबर यायला पाहिजे, आपल्या खांद्याला खांदा लावून तुम्ही काम करायला हवं, त्यासाठी आपण झटायला पाहिजे आणि तुम्ही सगळे काम करताय त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आज आपण दिव्यांग कल्याणकारी विभागामार्फत दिव्यांग कला महोत्सव हा कार्यक्रम आपण आयोजित केला गेलेला होता। उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये अशा पद्धतीचा प्रथमच कार्यक्रम होत आहे आणि या कार्यक्रमाला सिने कलाकार, हास्य सिने कलाकार विजय पाटकर साहेब इथं आपल्याला बक्षीस वितरणाला हजर झालेले आहेत। तसेच सिनेमध्ये कार्यरत केलेले नक्की साहेब व त्यांची संपूर्ण टीम आणि त्यांचे जजेस व इतर सर्व टीम पूर्णपणे प्रोफेशनल टीम इथं आपण लावलेली होती, जेणेकरून ह्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांचं बक्षीस वितरणामध्ये त्यांना विशेष न्याय देण्यासाठी ही प्रोफेशनल टीम आपल्याला इथं उपलब्ध होती। अतिशय उत्स्फूर्तपणे आपण हा कार्यक्रम पार पडलेला आहे। याच्यामध्ये चित्रकला स्पर्धा, हस्तकला स्पर्धा, नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा अशा 5 गटामध्ये विविध प्रकारच्या गटामध्ये आपण हा डिवाइड करून 5 कला आपण इथे सादर केलेला आहे। उत्स्फूर्त प्रतिसाद इथं पालकांचा, शिक्षकांचा आणि बालकांचा इथं मिळालेला आहे आणि यशस्वी हा कार्यक्रम इथं संपन्न झालेला आहे आणि दिव्यांग कल्याणकारी विभागातर्फे या सर्व शिक्षकांचं, दिव्यांग बालकांचं मी अत्यंत आभारी आहे। धन्यवाद। मी अशोक तुकाराम भोईल, राष्ट्रपती पुरस्कार विजेता, अपंग विकास महासंघ अध्यक्ष। आज उल्हासनगर महापालिकेच्या वतीने दिव्यांगांना कला कौशल्यासाठी एक कार्यक्रम आयोजन केलं होतं आणि स्वतःचा प्लॅटफॉर्म तयार करून देण्याचं काम या उल्हासनगर महापालिकेने केलेलं आहे। महाराष्ट्रातली पहिली, मला असं वाटते आगळा वेगळा हा पहिलाच प्रयोग असावा ठाणे जिल्ह्यातला। मी खरोखर उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त, समाज विकास अधिकारी, अतिरिक्त आयुक्त आणि सर्व अधिकाऱ्यांचे मी मनापासून धन्यवाद देतो की अशा पद्धतीने दिव्यांगांना एक प्लॅटफॉर्म करून दिल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो।